ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारये स्वानिष्ठानि साधेष्टं माधव। आज या जम्बूद्वीपावर स्थित दंडकारण्य प्रदेशामध्ये वृद्धगंगा नदीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत पावन अशा बुद्धगंगा नदीच्या स्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्रामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह सन्निधानामध्ये नवरात्राच्या पावन मुहूर्तावर राजस पुराण त्यातील भविष्योत्तर पुराणांतर्गत व्यंकटेश महात्म्य यथाशक्ती यथामती गुरूंच्या आज्ञेने गुरूंनी जे काही मला दिलेलं आहे ज्ञान माझ्या योग्यतेनुसार जे काही मी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यानुसार यथाशक्ती चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो। कथा सांगण्याची योग्यता माझ्यात नाही, त्याच्यामुळे चिंतन सांगण्याचा मात्र अवश्य प्रयत्न करू इच्छितो। सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला वंदन करून भगवंताच्या मी आज्ञा मागतो व कथेला प्रारंभ। श्री गुरुदेव नमः। हरि ओम। भगवंत अनेक प्रकारच्या लीला लीला किती आहेत? अनंत आहेत। परमाणु किती? अनंत। परमाणु अनंत। परमाणु म्हणजे लीला म्हणजे जो भगवंत परमाणुपासून अणुपासून महापदार्थापर्यंत करतो ती लीला। परमाणु म्हणजे काय हे कळलं पाहिजे। याच्यासाठी आपण आजच्या भाषेत जर का म्हणायला गेलो तर व्हॉट इज मीन बाय ॲटम। ॲटम म्हणजे काय? आपण म्हणणार व्हॉट इज मीन बाय ॲटम? जाल सूर्यमणीचिष्टं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुमित्युच्यते। खूप सुंदर सांगतात। ओम नमः कनाद गौतमादिभ्यस्तर्कविद्या संप्रदाय कर्तृभ्यः वंशऋषिभ्यो नमो महद्भ्यो गुरुभ्यः। कनाद ऋषींनी परमाणूंबद्दल खूप काही सांगून ठेवलेले। त्याच्यातलाच एक श्लोक काय आहे? जाल सूर्यमणीचिष्टं। आता आपण बघू शकतो सूर्याची किरण येते, पण कवळी किरण जेव्हा येते तेव्हा त्याच्यामध्ये सूक्ष्म धूलिकणा असतात। त्या सूक्ष्म धूलिकणामधील एक सर्वात सूक्ष्म धूलिकण आणि त्याचा 6वा भाग आणि त्या 6व्या भागातला पहिला भाग म्हणजे परमाणु। भगवंत परमाणूमध्ये देखील विराजमान आहे। भगवंत प्रोत अशा पर्वतामध्ये देखील विराजमान आहे। भगवंत सर्वव्याप्त आहे असं आपण म्हणतो। सर्वव्याप्त आहे म्हणजे काय आहे? तर कर्मशस्कुल्यत्वाला चिन्ह देखील आहे। आकाशाची व्याख्या करताना आकाश कुठं आहे? शब्द गुणगम आकाश आहे। कानाच्या पोकळीमध्ये नाकाच्या पोकळीमध्ये तोंडाची जी घ्राणेंद्रिय आहे रसनेंद्रिय आहे त्या सर्व इंद्रियांच्या पोकळीमध्ये भगवंत विराजमान आहे। त्याच्यामुळे आपण म्हणतो एका एका अवयवाला अभिमानी देवता आहे। सर्व व्याप्त परमात्मा आहे। मग असं असताना भगवंताची उपासना कशी करता येते? हंस रूपाने करता येते। डोळे बंद करायचे, स्वतः ध्यानस्थ व्हायचं, भगवंताची उपासना करायची। मंदिरात यायचे कष्ट कशाला? पण भगवंताने द्वारका बद्री किंवा इत्यादी जे काही तीर्थक्षेत्र मोठे मोठे मंदिर आहेत ते कशाला निर्माण केले? भगवंताने ठरवलं असतात। याच्या संदर्भात स्पष्टीकरण देताना किंवा याला अजून थोडं सविस्तर सांगण्यासाठी गयासुराचं व्याख्यान येतं। गयासुराच्या तिथे येऊन पादस्पर्श करून विष्णुपादाची निर्मिती करण्याची गरजच नाही। जर आपण म्हणतोय भगवंत सर्वोत्तम आहे, गयासुर स्थिर हो नुसतं असं म्हणलं असतं तरीही स्थिर झाला असतं। किंवा रामराय भगवंत सर्वोत्तम आहे, अवतार धारण करण्याची काय गरज आहे? रावणाचा वध हो म्हटलं तरी जन्मच ना हो रावणाचा असं म्हटलं तरी झालं असतं। पुढचा सीता हरणाचा विषय झाला नसता ना।
मग हे सगळं का करतात भगवंत, हे जाणून घेणं पहिलं महत्वाचं आहे. म्हणजे व्यंकटाचल महात्म्य का घडलं हे सांगते. पूर्वपीठिका अशी आहे की भगवंत अवतार का धारण करतात, तर भक्ताच्या उद्धारासाठी किंवा भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी. कीदृशी अनुग्रह, कशा प्रकारचा? श्रीकृष्ण परमात्माच्या लीलांमध्ये जर का आपण बघितलं तर भगवंताने ब्राह्मणांची उपासना केली, ब्राह्मणांची पाद्यपूजा करून ब्राह्मण श्रेष्ठ आहेत किंवा ब्राह्मण हे सदैव वंदनीय आहेत हे दाखवत ब्राह्मणांची उपासना तुम्ही करा, हा संदेश दिला. एकच संदेश नाही दिला, अनेक संदेश दिले. श्रीकृष्ण अवतार, राम अवतारामध्ये देखील अनेक संदेश दिले. अनेक क्षेत्रावर आपण जातो, भगवंताचं स्मरण करतो. स्मरण झाल्यानंतर आपलं लक्ष मात्र तिकडे नसतंच, आपलं लक्ष त्या वैभवाकडे असतं. पण जो मुळात वैभवशाली आहे, ज्याच्यामुळे वैभव आहे, त्यांच्याकडे नसतं. अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक, वेद वेदांत वेद्य, पुराण पुरुषोत्तम. काय म्हणले? अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक, समस्त ब्रह्मांडाचा नायक, वेद वेदांत वेद्य, पुराण पुरुषोत्तम. ही पदवी आपण स्वतः घालू. एवढंच काय, स्वामीजींचं देखील बिरुदावली पुढे हे नाही ना वाक्य. एवढंच नाहीये, वृषभाचल, अंजनाचल, शेषाचल, इदानीं सध्याच्या काळात व्यंकटाचल निवासी कोण आहे? श्री भूपती आहे. ना ते पर्वत आपला आहे, ना तो पर्वत कोणत्या सरकारचा आहे. तो पर्वत एकाच सरकाराचा, जो समस्त ब्रह्मांडाला चालवतो, ज्याचं नाव श्रीनिवास किंवा व्यंकटेश म्हणा किंवा बालाजी म्हणा. अशा त्या भगवंताची कथा शौनक ऋषी सुताचार्यांना सांगतात. शौनकोवाच कथितं रंगमाहात्म्यं शौनकोवाच कथितं रंगमाहात्म्यं त्वया हस्ति गिरिशितुः जगन्नाथस्य वै विष्णोर्माहात्म्यं मतुलं मुने इदानीं श्रोतुमिच्छामि माहात्म्यं वेंकटेशतुः. खूप सुंदर सांगितलं. इतक्या वेळ आम्ही श्रवण केलं. काय श्रवण केलं? सुताचार्य म्हणतात इतक्या वेळ तुम्ही आम्हाला सांगितलं, पण काय सांगितलं? रंगनाथ आदी समस्त तीर्थांचं तुम्ही महात्म्य सांगितलं. आता इच्छा होत आहे भगवंताच्या, बालाजीच्या किंवा व्यंकटेशाच्या म्हणा किंवा श्रीनिवासाच्या महात्म्याची ओढ लागलेली आहे. एक सुंदर उदाहरण देतो. लहान बालक असतो, त्या लहान बालकाला जन्मल्यावर चॉकलेट माहीत नसतं. काय थोडंसं डोळे वाढतं, दात फुटतात, तेव्हा त्याला बोर्मिटा किंवा चॉकलेट सिरप आपण दुधामध्ये टाकून देतो. येणं प्रकारे त्याला दूध पाजवायचं असतं, हा त्याच्या मागचा ध्येय. तो दूध सोडून चॉकलेट सिरपच खायला लागतो. अगदी तसं झालं कोणाचं? सुताचार्यांचं. काय झालं? कथितं रंगमाहात्म्यं त्वया हस्तगिरीशितुः जगन्नाथस्य वै विष्णोर्माहात्म्यं मतुलं मुने. इतक्या वेळ तुम्ही आम्हाला पंचपक्वान्न खाऊ घातले, पण आता त्याची ओढ लागली. त्याच्यामुळे पुढे काय म्हणतात? इदानीं श्रोतुमिच्छामि, इदानीं आता श्रोतुमिच्छामि, श्रवणासाठी उत्सुक आहे, इच्छित आहे. काय? माहात्म्यं वेंकटेशितुः. महात्म्य कोणाचं? व्यंकटेश परमात्म्याचं. सोपं आहे. जर का एखाद्या दिवशी आंबट वरण जरा चांगलंच घडलं, सगळं सप्रमाणात पडलं, तर माणूस 2 पोळे किंवा 2 डाव भात जास्त खातो. अगदी तसंच आहे. कथा जर का रसाळ असेल तर श्रवणाला आनंद होतो. श्रवण करताना भगवंताची कथा ही नेहमीच रसाळ आहे, त्याच्याबद्दल काहीच संदेह नाही.
तांदूळ हा नेहमी पांढराच असतो, पण त्याच्यात खडा नंतर येतो. भगवंत, एक प्रश्न पडला पाहिजे की भगवंत भारत देशातच का अवतरला? दुसरीकडे पण जाऊ शकत होते, युक्रेनला, रशियाला, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान तर आपलंच होतं, आत्ता गेलं. याच्याबद्दल पंचम स्कंदामध्ये येतं, भगवंत सर्व देवी देवतांना आदेश देतात की भरतखंडामध्ये, भरतभूमीवरती जाऊन अवतार घ्या. का तर तीच जागा अशी आहे जिथे तुम्ही अवतार धारण करून किंवा विविध प्रकारे जन्माला येऊन, किंवा आता कसं आहे, भगवंत जेव्हा जन्माला येतात तेव्हा अनेक देवी देवता अवतार धारण करतात वेगवेगळ्या काळामध्ये भगवंताच्या सेवेसाठी. पण ती सेवा त्याच भूमीवर व्हायला पाहिजे, दुसऱ्या भूमीवर करून फायदा नाही. आणि ही एकमेव भूमी असेल जिथं तपश्चर्या केल्यावर मोक्ष प्राप्त होतो, कारण की गंगा इथे वाहते. भारत देशातील अनेक तीर्थक्षेत्र आहेत. हरिद्वार आहे, बद्री आहे, ऋषिकेश आहे, प्रयाग आहे, काशी आहे, मथुरा आहे, द्वारका आहे. चार प्रमुख चारधाम यात्रा जी म्हणतो आपण ती कुठली आहे? बद्री, पुरी, रामेश्वर, द्वारका. इकडे सर्वत्र सर्वोत्तमत्व असलेल्या भगवंताचे हे क्षेत्र आहे. एवढंच नाही तर प्रत्येक तीर्थक्षेत्र हे पुराणोक्त प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे भगवंताचंच तीर्थक्षेत्र आहे. काशी देखील भगवंताचंच तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही म्हणाल कसं? बाबा विश्वनाथांचं तीर्थक्षेत्र आहे, बरोबर. काल भैरवचे त्यांचे कोतवाल आहे, ते पण बरोबर आहे. मग त्यांचं तीर्थक्षेत्र नाही का? अन्नपूर्णा माता आहे, त्यांचं क्षेत्र, अहो त्यांचं एक क्षेत्र आहे, नाही असं कुठं म्हणतो. परंतु त्या ठिकाणी भगवान बिंदू माधव स्वरूपामध्ये विराजमान आहे. सकल संप्रदाय सिद्ध असलेले भगवंत, ज्यांची उपासना सकल संप्रदाय करतात असे जगन्नाथ स्वामी. द्वैतामध्ये किंवा अद्वैतामध्ये भेद आहेत की? शास्त्रामध्ये भेद आहेत, विवाद आहेत शास्त्रात, श्रद्धेत नाही. श्रद्धा, विश्वास हा आपल्या जागी, कोणावर विश्वास ठेवायचा हा ही गोष्ट वेगळी. श्रद्धेत किंवा आस्थेमध्ये भेद नाही. कसं तेही सांगतो. आद्य शंकराचार्यांनी 4 पीठाची स्थापना केली, जग जाहीर आहे. त्या जगजाहीर असलेल्या विषयामध्ये बद्रीनारायणाचं एक आहे. बद्रीनाथाला एक पीठ आहे, त्याचे उपास्य विग्रह कोण? बद्रीनाथ. पुरी जगन्नाथ, गोवर्धन, पूर्व नाम गोवर्धन पीठ, त्यांचे उपास्य विग्रह कोण? जगन्नाथ भगवान. द्वारका, उपास्य विग्रह कोण आहेत? साक्षात श्रीकृष्ण परमात्मा. दक्षिणी शृंगेरी, उपास्य विग्रह कोण आहेत? आदिवर आहे. आता बरं, आता हे 4ही विग्रह सांगितले. 4ही विग्रह कोणाचे? सर्वोत्तम असलेल्या परमात्म्याचे. जर का थोडस गंभीरतेने चिंतन केलं तर आपल्याला आढळून येतं, सर्व व्याप्त एकमेव धर्म आहे तो म्हणजे भागवत धर्म. सकल व्याप्त, सकल व्याप्त, कुठे नाहीये. वैष्णव धर्म कणाकणामध्ये वैष्णव धर्म आहे. भागवत धर्म रुजलेला आहे. कालांतराने विविध प्रकारच्या तत्वज्ञानांच्या सोयीनुसार कोणाला काय आवडलं त्यानुसार, ज्याला जे आवडलं त्यानं ते खाल्लं, आणि त्या पद्धतीने ज्याला जे रुचलं तो त्या मार्गाने निघून गेला. कोणाला पुण्याला जायचं होतं ते पुण्याला गेला, कोणी बेंगलोरला जायचं होतं बेंगलोरला गेला, कोणाला गोकर्णला जायचं होतं गोकर्णला गेला, कोणाला महाबळेश्वरला जायचं होतं महाबळेश्वर. ज्याला जिथं जायचं होतं तो तिथे गेला आणि स्वमताच्या हिशोबाने किंवा त्यांच्या गुरुच्या मताच्या हिशोबाने तो तो कार्य करत नाही. 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणांपैकी 12 पुराणांमध्ये व्यंकटेश महात्म्य आलेले, एक नाही दोन नाही, 12 पुराण. सर्वात विस्तृत महात्म्य कुठल्या पुराणात आले? ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण. सगळ्यात विस्तृत. महाराज तुम्ही एवढं सांगताय, 12 पुराण कोणते? याच्याबद्दल शास्त्रकार खूप सुंदर श्लोक आहे आणि खूप प्रसिद्ध आहे.
मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं व चतुष्टयम् अनापलिंगपुस्तकानि पुराणानि प्रचक्षते. मद्वयं मधून भद्वयं भदून येतो, ब्रत्रयं ब्र तीन आहेत, अनापलिंगपुस्तकानि पुराणानि प्रचक्षते असे हे पुराण आहेत. कुठले कुठले जरा सविस्तृत करा. सात्विक, राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकार पुराणांचे आढळतात. याबद्दल देवी भागवतामध्ये देखील वर्णन आढळतं, स्कंद पुराणामध्ये देखील वर्णन आढळतं. सात्विक पुराण किती आहे? विष्णू, नारद, भागवत, गरुड, पद्म आणि वराह ही सात्विक पुराणे आहेत. राजसिक कोणती आहेत? ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, भविष्य, वामन आणि ब्रह्मपुराण. मग राजसिक कुठले आहेत? मत्स्य, कुर्म, लिंग, शिव, स्कंद आणि अग्निपुराण हे तामसिक आहेत. यातील राजसिक पुराणामध्ये भविष्योत्तर पुराण अंतर्गत आपण कथा चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. सकल पुराण प्रतिपाद्य विषय एकच आहे, सर्वोत्तम रूपी परमात्मा. तुम्ही म्हणाल कसं? इतरत्र तर अनेक विषय विविध आहेत आणि विविध विषयानुसार विविध देवतांना सर्वोत्तमत्व प्रतिपादन केलेले आहे त्यांचं, अगदी बरोबर आहे. परंतु मत्स्य पुराण, लिंग पुराण इत्यादी अनेक ठिकाणी काही श्लोक येतात, त्याच्यातून वेदव्यास रूपी परमात्मा सांगतात की सात्विक पुराणांमध्ये मी ज्यांना प्रतिपादन केलेलं आहे ते सर्वोत्तम आहे. मग सात्विक पुराण कुठले? विष्णू पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, पद्म पुराण, वराह पुराण. एकदा श्री 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 विद्यमान पीठाधिपती महास्वामी सत्यात्मतीर्थ महास्वामीजींनी कूर्म पुराण सांगितलं होतं, तामसिक पुराण. त्यांचे 2 क्लिप रेकॉर्ड उपलब्ध आहेत सध्या यूट्यूबला. त्याच्यामध्ये त्यांनी खूप स्पष्ट पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने सांगितलं होतं की सकल पुराण प्रतिपाद्य भगवंतच कसा आहे. सुताचार्यजी म्हणतात, शौनक मुनी आता वेळ करू नका, लवकरात लवकर सांगा आम्हाला भगवंताची कथा. तेव्हा सुताचार्यजी म्हणतात, श्री सुतोवाच साधु पृष्टं त्वया ब्रह्मश्चरितं वेंकटेशितुः यथा श्रुतं मया पूर्वं व्यासादमित तेजसः तत्तकथां समाचक्षे सावधानमना शृणु. पुरा तु जनको नाम राजा परमधार्मिकः. कथा मी सांगायला जात आहे, नीट श्रवण कर, नीट श्रवण कर असं जे म्हणतायत सुताचार्यांना, ते का म्हणतायत? नीट श्रवण करणे म्हणजे काय? नीट श्रवण करणे म्हणजे एकाग्रचित्ताने. एकाग्रचित्त म्हणजे काय? तर जुने आयुर्वेदातले लोक किंवा घरातले ज्येष्ठ म्हणायचे, नाकाच्या शेंट्याला नजर ठेवून ध्यान लावणे, श्वासावर संयम ठेवणे. एवढ्या गंभीरतेने श्रवण व्हायला पाहिजे होतं. काय म्हणतात, एकदा मागील काळामध्ये जनक नावाचा राजा होऊन गेला. जनक ही पदवी आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मागील काळी जनक नावाचा राजा होऊन गेला. सामान्य राजा नाही, साक्षात जगदंबेचे पिता, जे सीता मातेचे पिता, सीता अवतार, सीतारूपी जगदंबा देवीचे साक्षात पिता जनक राजा त्यांच्याबद्दल सांगताना ज्ञान, भक्ती, वैराग्य, ऐश्वर्य, वीर्य याच्याने प्रचंड परिपूर्ण असलेला व्यक्ती. राजांमध्ये परिपूर्णत्व असलेला व्यक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं निष्काम व्यक्तिमत्व. यांच्याबद्दल असं म्हणतात की
ऋषी तुल्य जीवन त्यांचं होतं, म्हणून त्यांना ऋषींच्या तारतम्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. म्हणजे कोण ऋषी? सप्तानाम व्याहृतीनाम विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्रि वशिष्ठ कश्यपा ऋषयः यांच्या तारतम्यात देखील आपण त्यांना बघू शकतो. कारण की शास्त्रानुसार त्यांना ऋषी तुल्य म्हणलेलं आहे. एवढं सगळं चांगलं असताना निष्काम सेवा, राजभोग, बघा राजकारणाबद्दल किंवा कमळाबद्दल एकच म्हणता येईल. जर का सज्जन माणूस असेल तर राजकारणात गेलं तर बाबा चिखलामध्ये राहून जसं ज्या पद्धतीने कमळ उमलतं अगदी त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता शुद्ध सेवा करून तो व्यक्ती बाहेर निवृत्त झाला, किंवा चिखलात कमळ उमलणे अशा पद्धतीने. अगदी तसंच राजवैभवामध्ये राहून राजवैभवाचा भोग उपभोग न करता, त्या राजवैभवाचे उपभोग न घेता राजकारण करून, राजकारण म्हणजे सध्याच नाही, त्या काळात जे काही असेल ते राजसेवा, जनसेवा, साधू संतांची सेवा, महंतांची सेवा करून राज्यकारभार चालविला. नुसतं न चालविता त्याचे समर्पण कृष्णार्पण सतत करत आहे. केलेली सेवा भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्य, ही निष्काम सेवा. पण एक खूप मोठं ब्रीद वाक्य उक्ती आहे, ती हृदयावर बरेच मी तर म्हणेल मेल्यानंतरही त्या लोकांत जाताना घेऊन जा, आणि ती न्यायला पाहिजे. ते काय? प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. प्रारब्ध उत्तमांना देखील चुकलेलं नाही. तुम्ही म्हणाल एवढं चांगलं सांगितलं, आता प्रारब्धाचं काय आलं? प्रारब्ध काय आलं? मिथिला नरेशांना एकदा मनामध्ये वाटलं की मला फक्त सुखच भेटलं. इथं तर सगळ्यात अवघड झालं. सुखमेव सदा मे स्यात् दुःखं मा भूत् कदाचन. दुःखं न वीक्षे नेत्राभ्यां सुखं वीक्षे सदात्मन. छोटी गोष्ट नाही, सदैव सुख पाहिजे. रोज रोज जर का आपण शिरा खाल्ला तर कंटाळा येतो. मागतायत काय? सुख मागतायत. नुसतं सुख मागत नाहीये. पुढे काय म्हणलं माहिती का? दुःखम न वीक्षे नेत्राभ्याम. कसं सुख पाहिजे? श्रवणा मनसा वाचा इत्यादी पाहिजेच पाहिजे. पण नेत्राने जे मी बघेल, ज्या दिशेला बघेल त्या दिशेला फक्त सुखच पाहिजे. ते पशुमध्ये सुख असो, पशु सुखी असो, वनस्पती सुखी असो, जे काही पदार्थ माझ्या डोळ्याला दिसतात ते सर्व काही सुखी पाहिजे, ते सर्व सुखी पाहिजे. अशा पद्धतीचं सकाम मागणं मनामध्ये ठेवून उपासना सुरू झाली. भगवंताचा एक नियम आहे, तो खूप सुंदर आहे. कर्म करत जायचं, फळ तो देतो. कर्म करत गेला तर फळ तो देणारच, यात संदेह नाही. हे माहिती असून, आता हे माहिती आहे त्यांना, आपल्यासारख्याला तरी चला नाही माहिती, काय कर्म करायचं माहीत नाही, भविष्यात काय होणार आहे माहीत नाही, मरण कधी आहे माहीत नाही, 2030 मध्ये मी काय करणार आहे मला माहीत नाही. पण जनक राजांचं तसं ना, असंप्रज्ञात समाधी स्थितीमध्ये बसणारा व्यक्ती, अपरोक्ष ज्ञानी व्यक्ती, शापानुग्रह परिपूर्ण असलेला व्यक्ती, तथापि इच्छा. म्हणून म्हणतात मनुस्मृतीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 3रा श्लोक, संकल्प मूलः कामो वै यज्ञ संकल्प संभवाः व्रतानि यमधर्माश्च सर्वे संकल्पजा स्मृताः. संकल्प फार महत्वाचा आहे. संकल्प म्हणजे काय? मम आत्मना श्रुती निर्धार, दृढता, निश्चय, त्याला संकल्प म्हणतात. ते किती दृढ पाहिजे? पुराण गेला तरी देखील संकल्प तुटता कामा नये. रघुवंशातलं ब्रीदवाक्य फार सुंदर आहे. प्राण जाय पर वचन न जाय.
तसा पाहिजे संकल्प. नेमका तसा संकल्प आपण करत नाही. आपण संकल्प म्हणलं की घ्या पाणी, अक्षदा, तांदूळ, तो संकल्प नाही, तो अहंकार गळून टाकण्यासाठी करण्यात आलेला संकल्प आहे. काय अहंकार आहे? मी करतो, मी करतो, मी करतो, हा जो विषय तो गळून टाकण्यासाठी आहे. काय म्हणतो? श्री गोविंद गोविंद श्रीमद भगवतो महापुरुषस्य, या भगवंताच्या विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य, त्यांच्या आज्ञेने आद्य ब्रह्मणा द्वितीय परार्धे ब्रह्मदेवाचे 50 वर्ष संपन्न झाले. त्यांच्या त्या पुढील वर्षामध्ये उरलेल्या 50 वर्षामध्ये श्री विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे, कल्प कोणता आहे? श्वेतवाराह कल्पामध्ये वैवस्वत मन्वंतरे, त्यांच्या मन्वंतरामध्ये कलियुगे कली प्रथमचरणामध्ये भरतवर्षामध्ये भरतखंडामध्ये जम्बूद्वीपावरती दंडकारण्य देशामध्ये गोदावरी याच्या उत्तरे किंवा दक्षिणे तीरे जिकडे कुठे असेल ते शालिवाहने बौद्ध अवतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने चंद्रवाहिनी विश्वासू नाम संवत्सरे किंवा जे काही असेल संवत्सर, दक्षिणायने उत्तरायणे जे काही असेल तिथी नक्षत्र इत्यादी आपण सगळं घेतो. याच्यातून काय सांगा? अरे बाबा, एका छोट्याशा खोलीमध्ये 3x3 ना 1x1च्या फरशीवर बसू, पाणी हातात घेऊन आपण संकल्प काय सोडावे? पुढं मम म्हणाले. मम म्हणण्याची गरजच नाही. आणि एवढं म्हणून झाले, इतकं साधी वय आणि एवढी मोठी बकेट लिस्ट कशी चालू? आणि बकेट लिस्ट त्याच्यात परत मी केलं, माझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे काय होणार आहे, माझ्यामुळे काय होणार? काहीच होत नाही. एक पान देखील झाडाचं आपण हलवू शकत नाही, ती योग्यता नाही. ते योग सामर्थ्य प्राप्तीसाठी देखील तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्याच नाही, तपच नाही, तर फळ कुठून भेटेल? कर्म करत जाणे हा मनुष्याचा धर्म आहे, फळ देत जाणे हा परमात्म्याचा धर्म आहे. नेमकं या ठिकाणी वेगळं झालं. फळाची इच्छा ठेवून सकाम केल्यावर काय होतं ना, बघा फल, तिची फलश्रुती फार सुंदर झाली आहे. पुढे भाऊच मारला, सख्खा भाऊ सकाम काम केल्यावर. भगवंताने काय केलं? सकाम कार्य केल्यावर कदाचित दैवयोगेन कुशकेतु रगान्मृतिं एते नुजेच तद्भार्यां तेन साकं ममारच राज्यं पुत्रास्तत त्यक्त्वा त्वगात् पतितसलोकतां तौ दाम्पत्यं नृपो दृष्ट्वा त्यक्तपुत्रौ सुखोचितौ. देवयोगाने एके दिवशी जनक राजाचे भाऊ कुशकेतू यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काय होतं सांगतो ना, हंबरडा पोतात. हंबरडा हा शब्द माहिती आहे का नाही? तुम्ही लोकांना माहिती असेल. हंबरडा फोडणे म्हणजे गाय हंबरून वासराने चाटती जवा गाय, तवा तिच्या मध्ये दिसती माझी माय. खूप प्रसिद्ध होतं. जेव्हा वासरू हरवतं तेव्हा ती गाय ज्या पद्धतीने हंबरडा फोडते ना, पोटाला आतड्यांना पीळ बसण्यासारखा असतो. एकदा तसा एखादा प्रसंग दृष्टीस पडू नये. जर का चुकून कधी पडला ना तर एकदा बघा, मनुष्याच्या आतड्यांना पीळ पडावा असा तो प्रसंग असतो. जुन्या काळात माणसं म्हणायचे, कोणी जर का जात राहिलं तर आमच्या सगळे नातेवाईकांना आम्ही हंबरडा फोडतो. कुशकेतू राजा यांचा मृत्यू झाला. नंतर सर्व कुटुंबाने आता जे काही आहेत तिची सगळी केली, हंबरडा फोडला. पण त्यांच्या पत्नी यांनी प्राण त्यागला. त्यांच्या माघारी आपण म्हणतो पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये, निधन वार्तेमध्ये फलाना मनुष्य हे जात राहिले त्यांच्या माघारी. त्या माणसाचं काहीच नसतं, माघारीच भरपूर जण असतात. त्यांचं सगळे हिस्ट्री लिहिलेली असते. 2 सुना, 4 मुलं, 5 नातवंड इत्यादी सगळे लिस्ट असते. अगदी तसंच इकडे काय आहे, त्यांच्या माघारी काय, 1 नाही 2 नाही, अख्खं राज्य आणि स्वतःची मुलं. असं असताना
अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जनक राजा अत्यंत दुःखी झालेला, दुःखाचा डोंगर डोक्यावर पडलेला स्वतःच्या, आणि अत्यंत चिंतातूर अवस्थेमध्ये. बघा, मृत्यू 2 प्रकारे होऊ शकतो. 8 प्रकारे मारता येतो शास्त्रानुसार. किती? 8. 1 नाही, 2 नाही, 8 प्रकारे मनुष्याला मारता येतो. त्याच्यातला सध्या एकच सांगतो, चिंता. कारण की पुढे हा विषय येत राहणार आहे अजून. जसं जसं व्यंकटेश भगवंत वारुळातून बाहेर येतील तसं तसं हा विषय वाढत राहणार. कारण की गुराख्याद्वारे काठीचा प्रहार पुढे भविष्यात होतो कथेमध्ये. सुभाषितकार खूप सुंदर सांगतात, चिता चिंता समाहुक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवं दहती चिंता निर्जीवं दहती चिता. चिता आणि चिंता ह्याच्यामध्ये जास्त काही अंतर नाहीये, फक्त एका अनुस्वाराचं अंतर आहे. बिंदू मात्र विशेषतः. पुढे म्हणतात, सजीवं दहती चिंता. चिंता ही सजीवाला जाळून टाकते. निर्जीवं दहती चिता. निर्जीवाला फक्त चिता जाळते. याच्यातून काय कळतं? तर चिंता ही जिवंतपणे मारून टाकते, आणि मेल्यावर तर चिता तर सिद्धच आहे, ती सांगण्याची गरजच नाही. असं असताना अत्यंत दुःखी, चिंतेमुळे मृत झाल्यात जमा असलेले जनकराजे मिथिला नरेश, त्यांचं सांत्वन करून त्यांना उपदेश देण्यासाठी शतानंद मुनी यांचं आगमन होतं. तेव्हा जनक महाराज म्हणतात, मला प्रचंड चिंता आहे. चिंता कोणाला नाही, मला पण नाही. कसं होईल माझं, सुद्धा नीट लागेल का नाही, पुढे काय होईल, फलाना प्रत्येकाला आहे. काही जणांना लग्नाची चिंता आहे, काही जणांना मुलाच्या लग्नाची चिंता आहे, काही जणांना मुलीच्या लग्नाची चिंता आहे, काही जणांना मला नातू होईल का नाही त्याची चिंता आहे, काही जणांना माझी इस्टेट माघारी कोण वाटून खाईल त्याची चिंता आहे. आजकाल तर ते काय मृत्यूपत्रक लिहून ठेवतात, माझी इस्टेट कोणाला द्यायची कोणाला नाही. फार चिंता आहे. चिंता कोणाला नाही असं नाही. बघा, भगवंताला आणि वायुदेवाला परशुक्ल त्रयांना सोडलं तर बाकी सगळ्यांना चिंता आहे काय होईल. भगवंत परशुक्ल त्रय काय ती कन्सेप्ट क्लिअर करूयात. खूप भगवंत, महालक्ष्मी, नंतर भारती, सरस्वती, वायू, ब्रह्मा एवढे सोडले तर बाकी सगळ्यांना चिंता आहे. कोणाला चिंता नाही असं एकही देवता नाही किंवा एकही जीव नाही. प्रत्येकाला चिंता आहे. तुम्ही म्हणाल फक्त चिंता आहे का? नाही हो, ह्याची सगळ्यात मोठी चिंता आहे. ह्याची गरज भगवंत लक्ष्मी सोडून बाकी सगळ्यांनाच आहे. असा कोण आहे? कुबेर, लक्ष्मी आणि परशुक्ल त्रय सोडले तर असा एकही जण नाही ज्याला ह्याची गरज नाही. प्रत्येकाला टेन्शन आहे. पेमेंट किती भेटेल, प्रमोशन होईल का नाही, डिमोशन तर होणार नाही ना, फलानं ढिपलानं, प्रत्येक पदोपदी काही ना काहीतरी चिंता मनुष्याला असते. त्या चिंतेचं निरसरण करण्यासाठी शतानंद मुनी त्या ठिकाणी आले. तेव्हा जनक महाराज म्हणतात, सीतायाश्च स्वरूपाया स्वरूपः पुरुष कथम लभ्यते वद विप्रेंद्र तृतीयं प्रवदामि ते दीर्घायुष्यश्च मे पुत्रा पुत्र्याश्चापि सभर्तृका एकदेशाधिपस्यैव स्मूषास्ताश्च भवन्तु मे जामातरश्च चत्वार एकराजासुतास्तथा वर्धितं चैव मे राज्यं स्वयमेव पुरोहित केनोपायेन वै भूयात् एतत् कारणं वद. हे ऋषी, हे मुने, माझ्या राज्यावर संकट आहे. रावणाचं नजर माझ्या राज्यावर आहे. माझी पुत्री सीता आहे, तिला अनुरूप असं वर मिळावा याच्यासाठी मी चिंतातूर आहे. माझे काही अजून भावाचे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना देखील अनुरूप स्थळ भेटावं. परंतु कसं भेटावं? जामातरश्च चत्वार एक राजा सुतास्तथा
चारही माझे जावई एकाच राजाचे पुत्र असू देत, म्हणजे सख्या बहिणी सख्या जावा. भांडण्याची गरजच नाही, सगळ्यांना सगळ्यांचे स्वभाव माहिती. असं कसं होऊ शकतं ते सांगा. चारही पुत्र एकाच राज्यामध्ये एकाच राजाचे पुत्र माझे जावई व्हावेत. माझं राज्य ऐश्वर्य परिपूर्ण व्हावं, सुजलाम सुफलाम व्हावं, माझ्या शत्रूंचा नाश व्हावा, मी दीर्घायुषी व्हावा, माझे पुढील संतान दीर्घायुषी व्हावी. असं काहीतरी सांगा उपाय, ज्याच्यानं हे सगळं काही मला प्राप्त. तेव्हा शतानंद मुनी म्हणतात, व्यंकटगिरी माहात्म्यम सभविष्यम सहोत्तरम कलौतर कीर्तनम पुण्यम सर्व दुःखहरम शिवम. जनक राजा, तू व्यंकटेश महात्म्याचं श्रवण कर, ज्याच्याने तुला हे सर्व काही सुलभतेने प्राप्त होईल. व्यंकटेश महात्म्याची कथा सांगायला सुरुवात करतात. सीता मातेचा विवाह होतो. बरं, आता मला सांगा, भगवंताचा विवाह होणं सोपं आहे का? विवाहासाठी आधी वियोग पाहिजे. वधू आणि वर यांच्यामध्ये विवाह होतो ना. वधू कोणाच्या तरी घरची असते, वर कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच घरचा असतो. दोघं जण मंडपामध्ये येतात, तिथं ती रेशीम गाठ बांधली जाते आणि तिथून त्यांचा प्रपंच चालू होतो. बरोबर. जर का लक्ष्मी देवी वक्षस्थलातून बाहेर गेलीच नाही तर लग्न झालं कसं? हा एक मोठा प्रश्न आहे. एकीकडे तुम्ही म्हणतात की विवाह झाला, दुसरीकडे शास्त्रकार म्हणतात की त्यांचा वियोग नाही, मग लग्न झालं कसं? वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते, भगवत ध्यानामध्ये येतं ना, वक्षस्थलामध्ये माझा निवास आहे. तर मग असं असताना 24 तास सोबत लक्ष्मी देवी मुळात असताना लग्न का? याच्यासाठी तात्पर्य निर्णयामध्ये 13व्या अध्यायामध्ये 9वा आणि 10वा श्लोकावर चिंतन करावं लागतं. महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये सांगतात, प्रजायते यत्शूले यथा युगम यथा व्ययः तया प्रवर्तनम भवेत् दिवौकसां समुद्भवे इति स्वधर्मम् उत्तम दिवौकसां प्रदर्शयन् अधर्म पावकोऽपि सन् विडम्बते जनार्दनः. ज्या देशामध्ये, नीट ऐका, ज्या देशामध्ये, ज्या काळामध्ये, ज्या कुळामध्ये देवता अवतार धारण करतात, त्यांना त्या काळानुसार, त्या कुळानुसार, त्या जातीनुसार आचरण करावं लागतं आणि हाच त्यांचा धर्म आहे. असं ते अवतार कार्यामध्ये राहिले तर त्यांना भगवत प्राप्ती होते. असा निर्णय श्रीमद आचार्यांनी 11व्या अध्यायामध्ये 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये दिलेला आहे. याच्यातून आपल्याला कळतं. याच्यावर जर का थोडासा प्रकाश टाकला, चिंतन केलं, तर आपल्याला कळतं भगवंत सीता मातेसोबत विवाह करतात. का करतात? गरज नाहीच ना, अनादि अनंत रूपी परमात्मा आहे. विवाह कधी तेव्हाच झालेला आहे. तथापि लक्ष्मी देवी सोबत परत सीता रूपाने लक्ष्मी देवी येणार, राम रूपाने भगवंत येणार, परत विवाह होणार. काय गरज करण्याची? किती खर्च विनाकारण बँड बाजा बोलवा, ब्राह्मणाला बोलवा. बरं, आत्ताचे ब्राह्मण नाही, त्या काळातले ब्राह्मण. वेदानुसार ब्राह्मणाला दक्षिणा निमिषाच्या हिशोबाने दिली जाते त्या काळामध्ये, आणि ते पण त्या काळातले चांगले जाड जाड सोन्याचे नाही. खर्च तर आहेच ना. का केला एवढा खर्च? लोकांना शिक्षण देण्यासाठी. विवाह देखील एक संस्कार आहे. विवाह ही चेष्टा नाही. कल्याण महात्म्य म्हणतात ना, व्यंकटेश श्रीनिवास कल्याण, श्रीनिवास कल्याण. तर हे श्रीनिवास कल्याण करायचं कसं आहे? कनकबंधन आहे, कंकणबंधन करायचंय. कंकणबंधन झाल्यानंतर अनेक विधी आहेत, पुण्यावाचन आहे, मातृकाली पूजन आहे,
आणि हे सगळं झाल्यानंतर नंतर विवाह प्रसंग आहे. आजकाल विवाह प्रसंगामध्ये सांगताना काय म्हणावं कळत नाही, परंतु वाद्य वाजवायचे आहेत, परंतु सौम्य वाद्य वाजवायचे आहेत, मांगलिक वाद्य वाजवायचे आहेत, जे मंगलमय वाद्य आहेत ते वाजवायचे आहेत, रणवाद्य वाजवायचे नाहीत. आणि मुळात बँड हा प्रकार आपला नव्हताच. बँड हा प्रकार इंग्लंड मधला, लंडन मधला आहे. तिथलचे लोक, तिथलचे सैन्य लोक निद्रा अवस्थेत जाऊ नयेत यासाठी वाजवल्या जाणारे वाद्य म्हणजे बँड. आपल्याकडे मंगलमय सणावारी जी वाजवली जातात ती वाद्य कुठली? तुम्ही म्हणाल ढोल ताशा. ढोल ताशा हे रणवाद्य, रणांगणावर उत्साह जागृत करण्यासाठी वाजवले जाणारे वाद्य. मग कुठले? सनई चौघड. विवाह संस्कार हा संस्काराच्या दृष्टीनेच व्हावा. आजकाल लोक उपनयन संस्कारामध्ये देखील विणेत बसून, विणा म्हणजे पालखीमध्ये बसून आणतात, पगडी घालतात पेशव्यांची. अहो तो बटू आहे, लंगोटीवर आणायचं सोडून काय पालखीत बसून आणतात? उपदेश देणं महत्वाचा का देखावा? सध्या देखाव्याकडे आपण जातो. देखाव्याकडे जात असताना संस्कारावर कुठं परिणाम होऊ नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. हे दाखवण्यासाठी भगवंताने सीता विवाह केला. संस्कार फार महत्वाचे. संस्कारच जर का होत नसतील तर काही फायदा नाही. आज अनेक जणांची तक्रार येते, अनेक ठिकाणी येतात, अनेक ज्योतिषकारांकडे जातात, म्हणतात आमच्या नवऱ्याचं पटत नाही, लग्नाला 3च वर्ष झाले, पटत नाही. अभिमानाची थोडीच गोष्ट आहे, पटत नाही. का पटत नाहीये? संस्कारच नीट नाहीये. सगळ्यांचा मूळ गाभा येतो आपलं प्रत्येकाचं कुटुंब आणि त्या कुटुंबात दिले जाणारे संस्कार. परत तेच होतं. जनक राजा किती भक्तीने युक्त होता. ते जे पेराल तेच उगवतं. कारल्याचं बी पेरलं, कारलंच उगवणार. ऊसाचं कांड पेरलं तो ऊसच येणार. तुम्ही काय पेरायचं ते आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी भागवतामध्ये म्हणतात श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. या 9 दिवसांमध्ये 9 प्रकारच्या भक्ती करण्याचा तरी प्रयत्न करूया. वर्षभरात नाही जमलं तर जमलं, पण निदान 9 दिवसामध्ये 9 विधा भक्ती तरी टाकाव. व्यंकटेश महात्म्य श्रवण केल्याने भगवंताचं लग्न झालं असं चिंतन करू नये. व्यंकटेश महात्म्य एक माध्यम आहे लोकांपर्यंत संस्कार सांगण्याचं. भगवंताने जे शिक्षण दिलेलं आहे ते शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच, जसं की 8वी 9वी 10वीचे पुस्तकं असतात, पाठ्यपुस्तक, ते सुलभतेने कळावेत याच्यासाठी नवनीतनं गाईड देखील काढले, मार्गदर्शक. अगदी त्याच पद्धतीने आपण याला गृहीत धरू शकतो की बाबा सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भगवंताचा उपदेश द्यावा ही इच्छा देखील भगवंताची. त्याच्यामुळे वेदव्यास रूपी परमात्म्यानं भविष्योत्तर पुराणामध्ये व्यंकटेश महात्म्य लिहिलं. तेव्हा शतानंद मुनी जनक राजास व्यंकटेश महात्म्य सांगण्यास प्रारंभ करतात. कृते वृषांद्री वक्षांती त्रेतायाम अंजनाचलम द्वापरे शेष शैलेति कलौ वेंकटाचलम नमामि युगभेदेन शैलस्यास्य भवन्ति. शतानंद मुनी खूप सुंदर सांगतात आणि खूप कथा फार विस्तृत आहे. वेळेच्या अभावात जेवढं आपल्याला सांगता येईल तेवढं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. शतानंद मुनी म्हणतात, कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये पर्वताचं नाव वृषभाचल, तेच द्वापर युगामध्ये, तेच त्रेतायुगामध्ये अंजनाचल झालं, तेच कृतयुगामध्ये
क्षमा करा, तेच द्वापर युगामध्ये शेषाचल झालं आणि तेच कलियुगामध्ये व्यंकटाचल झालं. त्याच्यावर जनक महाराज म्हणतात, जनक उवाच चतुर्युगे त्वया प्रोक्तम नाम नाम यद्यत् गिरे मुने तस्य तस्य च वै हेतुं विस्तारद्वयमे गुरो कृते कृते वृषाचले इति कथं नाम भविष्यति. गुरुजी तुम्ही भरपूर सांगितलं, चारी युगातला विषय सांगितला, पण माझी प्रार्थना आहे थोडं सविस्तृत वर्णन करा. सविस्तृत वर्णन करा म्हणल्यावर पहिले काय करा गुरुजी, तुम्ही कृतयुगातली मला कथा सांगा, अशी प्रार्थना केली. अशी प्रार्थना केल्यावर पुरा शतानंद उवाच पुरा तु वृषभो नाम राक्षसो शतानंद उवाच पुरा तु वृषभो नाम राक्षसो कर्मकृत आक्रमणं शेषशैलं च तापसान् प्यबाधत.